आता 10वी नंतर बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंगकडे आणि मेडिकलकडे जसं मी बोलले की जास्त मुलं जातात. तर या लोकांसाठी प्रिपरेशन काय असली पाहिजे? त्या मुलांनी काय प्रिपरेशन केली पाहिजे 10वीत असताना? हा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये उभा राहिला आहे. त्याचं रिझन असं आहे की आपण स्टेट बोर्डमध्ये बऱ्यापैकी आपल्या मुंबईमधले जे स्कूल्स आहेत ते बऱ्यापैकी स्टेट बोर्डचे आहेत. CBSE ICSEचे बोर्डचे स्कूल्स आत्ता मार्केटमध्ये आलेत. पण जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रॉब्लेम खूप मोठा फेस होतो आहे. कारण JEE म्हणा, इंजिनिअरिंगसाठी JEE नावाची एक एंट्रन्स एक्झाम आहे. CET ही महाराष्ट्रासाठी इंजिनिअरिंगसाठीच आहे, पण महाराष्ट्रासाठी आहे. CETमध्ये पण बरेच प्रकार आहेत. CETमध्ये एक इंजिनिअरिंगसाठी CET वेगळी असते आणि मेडिकलसाठी CET वेगळी असते. JEEमध्ये इंजिनिअरिंगसाठीच फक्त JEE आहे. सो JEEचे पण JEE ही नॅशनल लेवल एक्झाम आहे. आता JEEचा अभ्यास करण्यासाठी काही मुलांनी फाउंडेशन कोर्सेस 8वी पासून चालू केलेले आहेत. पण ज्यांचे पालक शिक्षित आहेत, ज्यांना घरी थोडंसं चांगला बॅकग्राऊंड आहे, त्यांनी त्याचा आधीच विचार केलेला असतो. JEE नावाची जी परीक्षा आहे, नॅशनल लेवलची परीक्षा आहे, ती 2 वर्षात क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आपल्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी. सो स्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना हा चॅलेंज फेस होणार आहे. मेडिकलसाठी नीट नावाची जी परीक्षा आहे, यावर्षी तुम्ही बघाल की कट ऑफ हा खूप जास्त हाय गेला आहे. सो ह्यासाठी पण 8वी पासून प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठीच मला असं वाटतं की नीट वगैरे एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होणारे खूप कमी आहेत. आपण इंटरनेट आपल्याकडे अवेलेबल आहे, परंतु आपण कधी त्याच्यावर रिसर्चच करत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.